बकरा ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर एक सोसायटीत बकऱ्यांना ठेवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। दोन समुदायांमध्ये झालेल्या वादानंतर परिस्थिती चिघळली असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बकरा ईद निमित्त काही रहिवाशांनी सोसायटी परिसरात बळी देण्यासाठी आणलेल्या बकऱ्यांसाठी तात्पुरता शेड उभारल्याचा आरोप आहे। याला काही रहिवाशांनी विरोध दर्शवल्यानंतर महानगरपालिकेने संबंधित शेड हटवल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्यानंतर पुन्हा शेड उभारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला, ज्यामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला। सोमवारी रात्री झालेल्या गोंधळात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची तक्रार काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। या घटनेनंतर मंगळवारी काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सोसायटीबाहेर जमले। त्यांनी घोषणाबाजी करत हनुमान चालीसा पठण केले, त्यामुळे परिसरातील तणाव अधिक वाढला। दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी एक डुक्कर आणल्याचा दावा समोर आला आहे। पोलिसांनी डुक्कर हटवण्याचा प्रयत्न करताच आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे। या घटनेमुळे वातावरण आणखी तापले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कारवाई करत परिसरातील 42 बकऱ्यांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे।